आता आपण 3 नंबरचा फ्लावर बघूया। त्यासाठी मी आता ही फॉल लावतो तीच नीडल घेतलेली आहे साधी आणि त्याच्या सिंगल पदरी आपण धागा ओवून घेतलेला आहे। छान अशी मोठी गाठ मारलेली आहे त्याला, म्हणजे ती कापडातून बाहेर ना आली पाहिजे। बघा सर्कलच्या मधून बरोबर आपण नीडल वरती काढली आणि याच्यात आता ही कटोरी सिक्वेन्स बघा, ही कटोरी सारखी दिसते म्हणून याला कटोरी सिक्वेन्स असं म्हणतात। आता ही कटोरी सिक्वेन्स आपण नीडलच्या मध्ये टाकली। त्याच्यानंतर एक मोती घेतला, मोती सुद्धा तसा ओवून घेतला। डाव्या हातात मोती पकडायचा आहे आणि नीडल आपण खाली पंच करायची आहे सिक्वेन्सच्या मधून। खालून नीडल ओढली म्हणजे मणी तो बरोबर सिक्वेन्सच्या मध्ये फिट होतो। बघा आता मोठ्या सर्कलवर एक आपण टाका वरती काढला, म्हणजे नीडल आपण वरती काढली। पुन्हा आपण कटोरी सिक्वेन्स आणि मोती ओवून घेतला। मोती आपण डाव्या हातात पकडून ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने आपण सिक्वेन्स ॲडजस्ट करून म्हणजे मधल्या सिक्वेन्सला बरोबर जॉईंट करून आपण तिथे मध्ये सिक्वेन्सच्या नीडल पंच करणार आहोत। बघा ॲडजस्ट केली सिक्वेन्स आणि मध्ये आपण नीडल पंच केली। खालून ओढायचा आहे म्हणजे मोती व्यवस्थित सिक्वेन्सच्या मध्ये बसतो। सेम अशीच प्रोसेस आहे। सिक्वेन्स ॲडजस्ट करून आपल्याला नीडल पंच करायची आहे। पुढची सिक्वेन्स करताना आपण थोडंसं डिस्टन्स ठेवतोय म्हणजे ती सिक्वेन्स आपल्याला जागा हवी आहे त्याच्यासाठी, आणि जर जागा जास्त झाली तर आपण ती ॲडजस्ट करून सिक्वेन्सच्या मध्ये स्टिच करतोय। आता या सिक्वेन्स लॉक करताना आपण काय करायचं, टाका वरती काढायचा आणि खालून धागा थोडासा पकडायचा आहे आणि नीडलला गोल फिरवून खाली नीडल ओढायची।